बातमी जम्मू काश्मीरमधून। जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे। महामार्गावरील बर्फ हटवून वाहतुकीला आता सुरुवात होतीये। बर्फवृष्टीमुळे अनेक गाड्या बर्फांमध्ये दबल्या गेल्या, तर काही पर्यटक अद्यापही हॉटेलमध्ये अडकून आहेत। उद्या आणि परवा मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे। जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सध्या आपल्याला जम्मू काश्मीरमधून या संदर्भातली माहिती देतात। सुरेंद्र, सर्वप्रथम तर तुम्ही काळजी घ्या, एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही तिथून वार्तांकन करताय। सध्या जम्मू काश्मीरची परिस्थिती कशी आहे, कारण उद्या आणि परवा मोठी हिमवृष्टी होण्याचे इशारे हवामान खात्याने दिलेत, काय माहिती आहे? सिद्धेश खरं गेले 2 दिवसापासून जम्मूची परिस्थिती जर बघितली तर गेल्या 3 वर्षामध्ये अशी परिस्थिती नव्हती, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। मी सध्या पहलगामच्या परिसरामध्ये, पहलगाम या ठिकाणाहून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या ठिकाणी जे पर्यटक पहलगामला निघाले होते त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी या ठिकाणी पहलगाम जाणार होते पर्यटक, त्या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानांनी पहलगामच्या पर्यटकांना थांबवलंय, कारण की त्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत बिकट आहे। त्या काश्मीरमध्ये गुलबर्ग असो, सोनबर्ग असो, अशा जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास 3 फूट बर्फ जो आहे तो साचलेला आहे। त्यामुळं पर्यटकांना त्या ठिकाणी बाहेर निघणं देखील कठीण झालंय। सध्या ज्या ठिकाणी मी आहे या ठिकाणी जर बघितलं, अनेक गाड्या ज्या आहेत रस्त्यावर थांबलेल्या आहेत, गाड्यांना पूर्णपणे बर्फ साचलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण रस्ते जे ब्लॉक झाले आहेत। स्थानिक प्रशासनानं काल रात्री या ठिकाणी रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू केलं, त्यामुळे काही परिस्थिती अशी निर्माण झाली की पर्यटक काही प्रमाणात बाहेर निघू शकले। मात्र पुन्हा रात्रीनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ या ठिकाणी पडला आहे। गुलबर्ग असो, सोनबर्ग असो की पहलगाम असो की पुलवामा असो, हे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जो आहे तो सगळीकडे साचलाय। सूर्य कुठे दिसत नाही, जमीन देखील कुठे दिसत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पहलगाम मध्ये जे पर्यटक मोठ्या प्रमाणात जाऊ इच्छितात त्या ठिकाणी पहलगामला जाणं या सीआरपीएफनी बंदिस्त केलं आहे। या ठिकाणी ज्या गाड्या थांबल्या आहेत त्या सगळ्या पर्यटकांच्या गाड्या आहेत आणि रात्रीच्या वेळी सीआरपीएफच्या जवानांनी या ठिकाणी गाड्या ज्या त्या थांबवल्या आहेत। अनेक ठिकाणी पर्यटक जे आहेत ते हॉटेलमध्ये थांबले, त्या ठिकाणी बाहेर निघू नये असा स्थानिक प्रशासनानं इशारा देखील या पर्यटकांना दिला आहे। त्यामुळे पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत। का रात्रीची परिस्थिती थोड्या प्रमाणात रस्ता मोकळ्या स्थानिक प्रशासनानं केला असला तरी आज सकाळी जर बघितलं तर पुन्हा जशीच तशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे आता पर्यटकांना बाहेर निघणं तितकं कठीण झालेलं आहे आणि आणखी 2 दिवस अशीच परिस्थिती राहण्याचे संकेत जे आहे ते काश्मीर हवामान खात्याने या ठिकाणी दिलेले आहे। सिद्धेश, सुरेंद्र, जर आपण बघत असू तर मोठ्या प्रमाणामध्ये हिमवृष्टी सुद्धा होती, असे कोणकोणते भाग सध्या काश्मीर मधले आहेत जिथे अतिदक्षता विभाग सुद्धा काम करते आणि नागरिकांना सुद्धा घराबाहेर पडायला आता परवानगी नाहीये? जर महत्वाचं सांगायचं झालं तर गुलमर्ग हा जो परिसर आहे तो पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला आणि पर्यटकांच्या दृष्टीने परिसर अत्यंत महत्वाचा मानला जातो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येतात, कारण की या ठिकाणी जगविख्यात गंडोला रायडिंग जे आहे ते होत असते। मात्र ती रायडिंग सध्या बंद झालेली आहे। पर्यटकांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण त्या ठिकाणी असतो। त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गेले होते, मात्र या गुलमर्ग मध्ये पर्यटक अडकून पडलेले आहेत। गुलमर्ग परिसर अत्यंत सर्व बर्फाने आच्छादला आहे, सगळीकडे बाहेर निघणं देखील पर्यटकांना कठीण झालेलं आहे आणि त्यामुळं खरंच सुरेंद्र, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रत्येकानं तिथे सतर्क राहण्याचं आवाहन तिथलं प्रशासन करतंय। तुम्ही सुद्धा काळजी घ्या, या अतिशय थंड वातावरणामध्ये तुम्ही तिथे राहून वार्तांकन करताय। धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतरची बातमी आहे केदारनाथमधून। केदारनाथ धाम मध्ये सध्या बर्फवृष्टी होतीये आणि याच बर्फवृष्टीमुळे शहरावर अक्षरशः पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे। तसंच बर्फ साचल्यामुळे मंदिर परिसरातील सर्व पादचाऱ्यांचे मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले। त्यामुळे बंद केलेले पादचाऱ्यांचे मार्ग पुन्हा एकदा मोकळे करून पुन्हा उघडण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहेत। सध्या केदारनाथ शहरावरती पांढरी शुभ्र बर्फाची जी चादर आहे ती आता पसरलेली आहे। आपण पाहतोय की जे पादचारी मार्ग आहेत त्याच्यावरून बर्फ हटवण्याचं काम सध्या सुरू आहे।